मला बेस वाटला की तुम्ही माझ्या पावत आल्यावर मेहरबानी तुमची. माझं नाव आहे मनोहर इकबाल मुकद्दम. माशाल्लाह. ने अफ्रीका खाया हो पिटोरियाला लोडियमला जी. ये देखो कितना प्यारा नाश्ता है. सब समोसे. त्या 104 वर्ष म्हणजे 104 इयर्स जुना घराची पद्धत काय होती आणि आज मला इथे एक नवीन चीज बघायला मिळली. हे असं वाटेल की हे इथे काय कबड आहे भीतीतला. ह्या भात असायचा. आम्ही उडी मारायच्या. हो लहान असताना उडी पण मारले. ही ह्याला जावंजी खिडकी बोलतात. ही आमची तिजोरी. म्हशीचे शेणा पण काढले. आमची पण होते. म्हणून आपण तुम्ही तिथे सोशली कशी ऍक्टिव्ह आणि सिनियर लोक काय काय करतात. वर्षातला एकदा त्याला जवान पण देतो आणि वर्षातला एकदा आम्ही कवा शिदोर पण करतो. तिला आपण सैर बोलतो. अस्सलाम वालेकुम. मैं सोना खैरियत. ये हमारे फॉलोवर सब्सक्राइबर खाला जो है ना बहुत ही प्यारी माशाल्लाह. और इनकी ख्वाहिश थी मुलाकात करें तो एक दिन और मंडनगढ़ में मैं रुक गया. आपको स्टोरी मालूम है. तो कैसे हो तुम्ही. बेसो जी बेस. तुमचं नाव पण सांगा जरा. मला बेस वाटला की तुम्ही माझ्या पावत आल्यावर मेहरबानी तुमची. माझं नाव आहे मनोहर इकबाल मुकद्दम. माशाल्लाह. ने अफ्रीका खाया हो पिटोरियाला लोडियमला जी. ही सगळं काय माझ्या यांच्या पहिले तुम्ही सजवून ठेवले हो का. बापरे बाप. ये देखो क्या तैयारी है. लाइट लगा दूँ जरा. हाँ ही ट्यूबलाइट पेट. अस्सलाम वालेकुम जी. ये बघा पंखो नको. हे बघा ये देखो कितना प्यारा नाश्ता है. सब समोसे और एक कटलेट. बाप रे बाप. व्हरायटी ऑफ फ्रूट्स. और ये काय बोलतात त्याला. काय आम्ही लोक घास बोलतो. चायना ग्रास. चिवडा नानकटाई. इतने सारे केक. ये भी सब. और एक ये कोल्ड ड्रिंक. आम का जूस. चिकू जूस. तो चिकू का जूस है. ये चिकू का भी जूस है. और फिर कोल्ड ड्रिंक तो है ही. माशाअल्लाह. आणि तुमचे हे माझे भाचे. काय नाव. अच्छा तुम्ही अब्दुल रजाक साहेब. दोस्तांनो मनोहर अप्पा आणि त्यांच्या खानदानचं घर त्यांचे रिलेटिव्स त्या 104 वर्ष म्हणजे 104 इयर्स जुना घराची पद्धत काय होती आणि आज मला इथे एक नवीन चीज बघायला मिळली. ती तुम्हाला पहिले मी इथे दाखवता. पहिले ही घर बघा भाषी. ही एक घर आहेत. ही एक घर आहेत. हे दोनों भावाचे दोन जुन्या जमान्याची घरं आहेत. 104 इयर्स ओल्ड. ह्यातला जो कोठारो आहे ना जिथं आपले भात ठेवायचे. आजपर्यंत मी कोठारे बघले होते. इवन तुम्ही माझा पनालेचा फोर्टला जी कोठारा बघले होते तो अलग. आणि आपण कोकणातला जे भात ठेवायचा कोठारा असायचा लाकडी. ही जमिनीवर काहीतरी हायटेड असायचा. मोठा असायचा. प्रत्येकाची कोण कणग्यातला भात ठेवायचा. ह्या लोकांनी कोठारा एक अलग चीज मला बघायला मिळली. पहिले तर मी भाषी दाखवत आहे. बघा दोन घराचा ह्यांच्या मधचा स्पेस आहे. इथे माझा भीत आहे. लास्टला तिकडे भीत आहे. आणि मधच्या स्पेसला एक्स्ट्रा कव्हर टाकून त्यांनी कोठार कसा बनवले. आता लोक शेतीभाती करत नाहीत. तितका लोकांजवळ धान्य नसते. एक मिनिट आपा. तर हे बघा आपा 1917 1917 दिसते ना इकडे ना. हा ह्या बघा. हे आमचे घराचा नंबर ह्या आहे. हा 1917 1917 बनलाय. म्हणजे आता हे 2025 चाललाय. 105 वर्ष ऑलमोस्ट. नाही 5 नाही जास्त होत आहेत. 107-8 वर्ष. आता ही दाखवा. ही बघा. हे पण असं वाटेल की हे इथे काय कबड आहे भीतीतला. ही कबड्याची कबड आहे. पण आता मी उघडून दाखवतो. आता जर उघडा जी. ह्यातला पुरा भात असायचा. ह्यातला पुढे तुम्ही ह्यातला बघा. इथे ह्या भात असायचा. हा तर एक खंडी का 2 खंडी भात आम्ही ह्यातला ठेवायचे. अच्छा ह्यातला ह्याच्या लेवलला असायचा. लेवलला भात असायचा. ह्यातला त्या लोकांनी पार्टिशन केले. 1, 2, 3 असे पार्ट्स आहेत. 2 पार्ट्स आहेत ते हिकडच्या घराचे. 2 पार्ट्स तिकडच्या घराचे. असे जे छोटे दरवाजे ह्याच्या घराच्या त्या साईडनी पण आहेत. आता तुम्ही मला सांगा. तुम्ही लहान असताना हे बघले कोठारे. पोते भात भरायचे ना. मी पोते नांगर घरून आम्ही शेतकरी करायचे. आणि आमचा भात आम्ही खलेतला झोरायचे. आणि खलेच्या मग यातला टाकायचे. ह्यातला हाणून टाकायचे. पुरा वरीस आम्ही ह्याच भात खायचे. जास्ती असला का आम्ही
खलेच्यानच ऐकायचे भातच्या भात इकून टाका. हा भरला कोटारा की तुमचा? हा, आमचा भरला. आम्हाला खबर आहे की आम्हाला आता जास्तीच भात जरूरत नाही, जा काय एक्स्ट्रा असेल तर ऐकायचा. अच्छा, तुम्ही मग ह्याच्या ते खालपर्यंत जसा डीप जात होतो कशी जात होतो? आम्ही उडी मारायच्या. हो, लहान असताना उडी पण मारले. आता उडी मारायची का? उडी मारायची जरूरत नाही असायची का? आवरा फुल असायचं ना लेवल. जी 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 लास्टला साफ करताना जी खालची गेला तो काढायचा. आणि हे बघा इकडे असे ते आता हे वुडन पार्ट्स नंतर बनवलेले आहेत, 1 2 3 असे. चिकनच्या पार्टमध्ये लाकडावर काय त्यांनी ठेवलेली आहेत, पण हे चीज त्या लोकांनी बंद नाही केले. अच्छा, दोन घराच्या मध्ये येण्यासाठी पण तुम्ही काहीतरी ब्रिज टाईपचा कनेक्शन हे केल्याचं पण होतो ना? हां, आता त्याला त्यांनी बंद केले नाहीत, त्याचे काय सामान वाहून ठेवले. आता इंटर कनेक्शन नाही, इकडचे येतात रोडने. हे बघा अशी पद्धत. ही ह्याला जावंजी खिडकी बोलतात. अच्छा, तुमचे घरवाले तुमच्या रिश्त्यातलाच होते, मग त्याची खिडकीने बघायची काय जरूरत नाही होती. आमचे घरवाले, आमची शादी ह्या झालीच नाही, आमची शादी आफ्रिकाला राहिली. हा, मग तुमच्या जमान्यातला असे कोण जावंजीला बघायला होत का नाही? आता हे बघा त्या खिडकीला बंद केले, आता त्यांनी बंद केले आणि बेस्ट त्याला एक यूज केले, त्याला हे केले. ती खिडकीचे बघा होल्स वगैरे सगळे आहेत. ह्यातला माशाला कुराणची पेटी वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि ही ही काय हो, ही लॉकर, ही आमची तिजोरी. तिजोरी, हा, माशाल्लाह. कंचे कंपनीचे बघा, माझं नाव वाचवायला येणार नाही मला. ही सेफ काय, हा सेफ्टी, हा सेफ्टी ह्या कंपनीचं जगाची नाव आहे. अशी तिजोरी पण आहे. आणि ह्या कपाट पण आमच्या जुन्या जमान्यात दादेच्या हातचा. अच्छा, हा जुना ह्या फक्त त्या लोकांनी. आता ही आता हा जी मातीची जमीन शेणाची शारवतची त्या टायमातला नाही, ते आमच्या घरातला आहे. हो हो, तशी लादी होती तेव्हा पण होती. मग रईस जाते होते, मतलब रईस गावचे. त्याच्यावर आता हे सध्या टाईल्सचं काम. ह्या लोकांनी मग परत ह्या रूम ह्या केलाय, एक्स्ट्रा रूम एक्स्ट्रा. ह्याला आपण कोनो बोलतो नाही? नाही, हो आमचं वौरो. वौरो, हा वौरो. आम्ही कोनो बोलतो. आमचं छपडी पलंग. अच्छा, हा, तर आमच्यात ह्या पण आहे. शौकीन बघा किती बेहतरीन, मतलब अपना बेड वगैरह असा हे करायचे, डिझाईन झालं लावलेले असायचे. जी बस जरा झालर लावलेली असायची, पडदे बिडदे सगळे असे पडदे वगैरे. आणि असे एक शाही लोक असायचा. आणि बघा ह्याच्यावरती वरती काय टाकायची असली झालर वगैरे. काय तिला बोलायचे आपण नाही, वरती आपण लावायचे तर काय आसमान बेस शिवून घेतलेली, तिला फुला बिला बनवलेली. जी जी बरोबर. आणि मग तिच्या बाजूला पडदे लावलेले असायचे. म्हणून आपण तुम्हाला आज मग काय नवीन चीज दाखवलं. कोकणातलं असून मी कोकणात इतके चीज बारीकीने माहिती होती. आता ह्या आमच्या दुसऱ्या म्हणजे ह्याच्या दिरासने बांधलेला. आमचे हे पण ह्याच्या खलास झाले. आता ह्यांचं पोरगं होय अबुधाबीला. ओके, चला, शुक्रिया शुक्रिया. आणि हे तुम्ही ह्यांचं काय नाव बोलले बापाचा? दिलशाद. आपण घर दाखवले, शुक्रिया बोला. आता बघा मी तुम्हाला जसं सांगला होता, इंटर कनेक्शन 2 घराच्या मधचा. तर हा बघा इकडे एक दरवाजा आहे, तिकडे दरवाजा आहे. आणि दोघांच्या मध्ये ही असा ही गल्ली जी आहे, हा स्पेस आहे. तर सामान वाट होते गावच्या जागेची जो असं असते. आणि ही कोठारा जी आहे ना, त्याची ही भीत आणि ती. आणि हा बघा ही कनेक्शन दोघांचं आपल्यातलं. लेडीज जे आहे ना, एका बेनोटीला दुसऱ्या बेनोटीला अशी मुलाखत आहे. हो, आणि मग आपण मोजायला सुरू करायचे काय ते आपण. हा, मान नाही त्याला, मी पण इसरलो. त्याला बोलतात जेव्हा भात ही करू ना, जेव्हा झोडला जाय आणि मग तो असं सरळ त्याचा बांध घातला जाय, भाताचा बांध त्याला ते इसरलो त्याचं नाव मी पण. आणि त्याला आपलं सूप फिरवत, सूप फिरवत, सर भाताचं सड लावत, भाताचे सड लावत, असं खल्यात लावत. झोरेला काय आपण बोलायचे, ते झोडणार बोलतात त्याला. मल्ली मल्ली नाही, त्या चीज आम्ही बनवायचे ना, तिला काय बोलायचे, भाली. हो हो, भाली भाली असायची, अशी अशी पलगासारखी भाली असायची. आणि त्याच्यावरती पेंडे आपटत असत, ते आम्ही हया ठेवू. यस. आणि भालीच्या काही भात पडे, मग ती सुपानी टोपलीने घेऊन त्याची अशी साफ करायची, ही लावायची. आता आम्ही काय केलं, मी आणि माझ्या भावासने आम्ही ह्या टपे भेटलो. हो, हे बसवलं. आता काय शेती नाही ना? नाही, शेती नाही ना, सगळं गेला. जी जी, माशाल्लाह, मोप इन्फॉर्मेशन दिली तुम्ही आम्हाला. आणि आपण प्रॅक्टिकल काम केलेलं आहे, शेतातला पण, भाताची मळणी पण, लावणी पण, झोडणी पण सगळं. पण आणि ही पण केले पण आहे. सारवतात ती खाल्याला, सारवले पण आहे.
अच्छा. शेण काढलो ना आपण केलं. हो म्हशीचे शेणा पण काढले, आमची जी. गाई पण होते. जी चाल. अच्छा, मुनव्वर आपाचं ही जी बेनवट आजची आहे ना, आणि हिकडची बघा ते दोन ते कोठाऱ्याला जायला ते छोटे दरवाजे आहेत, तिकडचे दोन दाखवले सेम जे दिसते. आणि हिथे होती यांची तिजोरी, हा लोकांच्या पण घरातला. ते मुनव्वर आपानी दुसऱ्या रूमात शिफ्ट केले. ही इकडे बघा, ही इथे गोदरेजची ही तिजोरी. माशाल्लाह. आता भाई ती जुनी याद होती त्यांनी ठेवले नाहीत. माशाल्लाह आहे ना. आता आमच्या जागेशात असं मी आईला ते सगळे निजायला येतात, तेव्हा आमचा रूम भरलेला ते असतो. ती आपल्याला मेन घर दाखवणं, लोकांना काय जुनी चीज बघायची असतात ना. जी बघा, आपल्याजवळ यांना मुनव्वर आपा जे आहेत, मुनव्वर इस्माईल च्या नावाने फेमस आहेत आणि आफ्रिकेला प्रिटोरियाला राहतात. त्यांच्यापासून आता मी काय सवाल पर्सनली विचारले आणि काय बाकीचे तुमच्याबरोबर पोचवायचे ते जरूर तुमच्या सगळ्यांनी ते ऐका की तिथे ते लोक सोशली कसे ॲक्टिव्ह असतात, त्यांचे ॲक्टिव्हिटीज काय होतात. असे दुनियाच्या अदर कंट्रीमधला जे पण राहताव ते युनायटेड व्हा आणि आपसातला मिलव ते मोहब्बत वाढते. म्हणून आपण तुम्ही तिथे सोशली कसे ॲक्टिव्ह आणि सिनियर लोक काय काय करतात त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन द्या. जी, आम्ही सिनियर लोक काय करतात, दर महिन्यातल्या एक दिस सॅटर्डेला, महिन्याच्या अखेरीला का महिन्याच्या किनला पण महिन्यातल्या एकदा, आणि सॅटर्डे दिस असते. आम्ही जेवढे सिनियर लोक असतात ज्याला कुल्ला जॉईन करायचं असेल त्यांनी पहिले जॉईन करा आणि मग आम्ही सगळे जमताव. ज्याला कुल्ला काय द्यायचं असेल ते कोण देते ना, ते आमचे मेंबर्स लोक हाती ते आमच्या लोकांना हटकतात की काय करायचं काय नाही. पण मेंबर मी हाय नाही का, मी त्या काम नाही करत, मला जा काय काम करायचं आहे तर मी करता. बाकी जे मेंबर माझे कझन लोक हाती हाती ते सगळं ऑर्गनाईज करतात. आणि मग दर महिन्यातला आम्ही प्रोग्राम ठेवतो अख्खे कोकणी लोकांचा. आणि जे कोकणी आमच्या त्या येतात त्याला आम्ही कवा खेळ शिकवतो, कवा शिवायला शिकवतो, कवा खाय फिरायला नेतो. वर्षातला एकदा फ्री मेडिकल चेकअप देतो. म्हणजे डेंटर्स, जसे डोळ्याचे डॉक्टर, मेडिकल डॉक्टर, जेवढे डॉक्टर जरुरी आहे तेवढे कोकणीचे फक्त सगळे येतात. कोकणी डॉक्टर असतात. सगळ्या तऱ्हाचे हार्ट स्पेशलिस्ट जेवढे हाती तेवढे कोकणी असतात. आणि डोळ्याचे बिलेचे सगळे कोकणी, सगळे कोकणी. आणि मग त्याला फ्री चेकअप देतात. वन डे फिरायला पण वीकली फिरायला जातो आणि वर्षातला एकदा फिरायला पण त्याला नेताव. वर्षातला एकदा त्याला जवान पण देताव. आणि वर्षातला एकदा आम्ही कवा शिदोर पण करताव, तिला आपण सैर बोलताव. अच्छा, सैर जी करताव. सैर काही अशी पब्लिक प्लेसला का हॉल असते? नाही, सगळा जा काय आमचा प्रोग्राम होते त्या हॉलातच होते. अच्छा, सैर ते शिदोर बोलतो त्यातलं काय होते? त्यातला आम्ही रोट्या बनवताव. चावलाच्या रोट्या? चावला नाही, आपले आम्ही खायचा चावलाच्या नाही खात ना, गव्हाच्या रोट्या बनवताव. मग त्यांच्या बाद आम्ही म्हावरा शिजवताव, सोडे शिजवताव, बोंबील शिजवताव, मास शिजवताव, पोले, भजे, 3-4 तराचा आचार. अच्छा, हे चीजो आम्ही करता. म्हणजे कोकणी पद्धतीचे सगळे जेवण असते, सगळं कोकणी पद्धत. आणि त्यातला किती लोक निरबोट पार्टिसिपेट करतात? कवा 200 माणसं पण असतात, कवा कमी पण येतात. ज्याला यायचं असेल तर येतात. आणि मग अचानक येऊ नाही शकत, तुम्हाला पहिले इन्फॉर्म करायला लागेल. पाहुणे लोक असले ते अचानक येऊ शकतात. पाहुणे जर माझ्या थया आले का कुंच्या पण थया आले ते अचानक येऊ शकतात. बाकी हे दुसरे अचानक येऊ नाही शकत. तर आम्हाला खबर आहे की आम्ही 200 माणसाचा शिजवल्या आणि त्यातलं वाढली असेल मग जरा कमी होते. तेव्हा पाहुणे लोक असले ते आम्ही वेलकम करतो की तुम्ही या. तुम्हाला बघायचं असला, समजा जोबकचे असले, खंचे असले, इंडियाचे असले, कुंच्या पण घरा पाहुणे येत. असं नाही की त्याला रजिस्टर कशी होत. मी जर सांगला की हा माझे फ्रेंड लोक आले हाती तर बोले या. हा ना. तुमचं ते एनजीओचं नाव काय? कोकणी सिनियर सिटीजन. कोकणी सिनियर सिटीजन. अच्छा, त्याची काय मंथली मेंबरशिप असा फिक्स आहे? मंथली ना आहे. आम्ही वर्षातला एकदा पैसे देता खलास. किती असतात मिनिमम? आता वाटते 100 रेन केले. 100 रेन? या 100 रेन. माशाल्लाह. आता चरवले होते का काय मला खबर नाही. का जेव्हा स्टार्ट झालं ह्या वर्षाला मी गेला नाही का, मी बजी होता तेव्हा नाही मी गेला. म्हणजे वर्षातला एकदा आम्ही एक पैसे भरतो. बाकी 3च्या बाद पैसे भरायची काही नाही. आणि जो काय महिन्याचा खर्च जो आम्ही होते आम्ही समावेश वगैरे सगळा करता, कोल्ड्रिंक, चहा वगैरे, कॉफी सगळा काही करता. त्याला कुल्लाच खर्च नाही. ज्याला कुल्ला लागेल हौसुनी की हाना नाही हाणल्या होते जे मेंबर्स लोक आम्ही हाव ते लोक जसे सगळं देतात. अच्छा, ते लोक ऑर्गनाईज करतात. खुर्शी, टेबल ह्या कोण डोनेशन पण देतात. अच्छा, पण लिला जकात नाही घेत. लिला जकात घेत नाही. त्या नाही घ्यायचं. खुशीने जर तुला डोनेट करायचं आहे की एवढे पैसे मी केले देसा
खुशीन देऊ शकतो. हा खुशीने, पण लिल्ला जकात जकातची हकदार नाही. नाही नाही आम्ही जकात लोक घेत नाही. अच्छा. का बहुतेक पैशावाले पण होते ना. पैशावाले लोक पण आहेत, त्यांच्यावरती हक नाही. आता तुम्हाला वाटलं की मी आज जवान डोनेट करताय, मग हटकाय की आज जवानाला किती पैसे लागतील 200 माणसाला, हा मी करताय. तो बोलेल तर मी करताय, ऐसे डोनेट करतात. बरोबर. आता खंचे कोकणे मग पैशावाले हाती त्याला जात डोनेट करायचं ते आम्हाला लोकांना देतात. जी. आणि ज्याला कुला जॉईन करायचं आहे ते महिन्यातला एकदा आम्ही करतात. अच्छा. महिन्यातला एकदा. जी जी जी. आणि वर्षातला एकदा हे फॅसिलिटीज आम्ही देतात की हर चीज डोलेचं डॉक्टर असो, डेंटिस्ट असो, फिजिओथेरपिस्ट असो, हर चीज ते डॉक्टर त्या मौजूद असतात. पण सगळे कोकणी. हा डॉक्टर पण कोकणी आणि हे पण कोकणी. हा माणसं पण. ग्रेट. माशाल्लाह. लाईनीतला असतात. मी तुम्हाला फोटो धारीन की आमचे कसे ऑर्गनाइज केलेले पोरं असे सगळे भेटलेले असतात डॉक्टर लोक. मी तुम्हाला जरूर फोटो धारीन आमचा. तुम्ही बघा प्रोग्राम, माशाल्लाह तुम्हाला बेस्ट पसंत पडेल. आणि तुम्ही बघा कशी आम्ही कोकणी लोक मिळून आहोत. जी जी माशाल्लाह. तर बघा आपण इथे आलो, यांची मुलाखत केली, मंडण कशी निघालो आणि अल्लाहला मुलाखत करून देणं होतीच आणि त्याची आज मुलाखत पण दिली. आमच्या तुम्ही तुमचा खूप शुक्रिया, तुम्ही अशी बात केल्यावर पुढे इन्फॉर्मेशन दिलं. जी हनीफ बाई जे कोण आपले हिनवर होती भाऊबाई त्यांची मी बात केली फोनावर का म्हणा SMS करे समजत नाही तर आम्ही डायरेक्ट त्या लोकांना फोना करता की मुबारकबाद हर इंची त्याला देता. सगळ्याला सांगा की आम्ही हे चीज करतो ते तुम्ही बघा की आम्ही कशी त्या लोकांना आपल्या म्हाताऱ्या माणसाला काय कशी इज्जत देतो. मोठी बात आहे ते ह्या करा. म्हणजे एक प्लॅटफॉर्म येणं, एक जागा येणं पण जरुरी आहे. तुम्ही लोकांना जर मोटिवेट असाल ते आणि पण जसं ईस्ट लंडनला पण आता काम सुरू झालं आहे. कोकणी लोक ईस्ट लंडन वाली पण जमा होतात, ते पण ऍक्टिव्हिटीज करतात, स्पोर्ट्स करतात. आम्ही पण करतात सगळं करतो. जी माशाल्लाह. जी जी. ओके. जी. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम.